चांगला सगळ्याच्या हातात त्यानंतर अभिवादन करा. तुम्ही इकडे टाकू खाली जरी केली तुम्ही चांगली गोष्ट टाक वार टाक या. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. वस्ताद लहुजी साळवेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो. अभिवादन करा. काय हाराच्या खाली कुठे जाणार नाही. आज 18 जुलै डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्वांना आदरांजली वाहण्यास विनम्र अभिवादन करण्यास या शाहिराला लोकशाहिराला महाराष्ट्राच्या लेकराला भारताच्या बाहेर जाऊन जी मुंबई गुजरातला जाणार होती ती डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रोखून धरली. त्यामुळे भारताला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे. तरी सर्व माझ्या समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की त्यांना आदरांजली वाहून त्यांचा नवा विचार घेऊन साहित्याचा अण्णाभाऊ साठे आपल्या शरीराने जरी नसले तरी आपल्या कलाने आहेत, साहित्याने आहेत, लोककलेने आहेत, कामगार संघटनेत आहेत. आपले अण्णाभाऊ साठे ह्या मनामध्ये सर्वांच्या मनगटात आहेत. त्याच्यामुळे आताच्या तरुण पिढीने हाच विचार घ्यायचा की अण्णाभाऊ घराघरांत पोहोचलेत पण खेडेगावात अजून काही जागेवर नाही पोहोचले. त्याच्यामुळे वृद्ध माणसांना नसून तरुण पिढीने आज समाजासाठी झटून पुढ्या व्यसन दारू ह्या गोष्टी नाही करू किंवा समाजाचा नावा काहीतरी दिवा लावू. आपण आई वडिलांचे तर भान फेडू शकत नाहीत. आपण एवढे गुणीवंत नाहीत, एवढे गुणीवंत नाहीत. निदान समाजाचे विचार घेऊन आपण कुठेतरी काहीतरी समाजाचं नाव मोठं करू शकतोय. आणि या समाजाच्या नावाखाली किंवा मग समाजाला नाव देण्यासाठी आपली वाव व्हावं म्हणून असा कुठलाही नेता नाहीये आणि असा कुठला बी समाज नाहीये की स्वतःचं भलं करेल. त्यांनी झटावं तर फक्त समाजासाठी आणि फक्त समाजासाठी एवढीच विनंती करतो. आणि डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. दुःखाची वार्ता कळे गावोगाव, दुःखाची वार्ता कळे गावोगाव, मुंबईला घेती सारे धाव, मुंबईला घेती सारे